वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेनी। गायनाचे बुडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने। लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते। गायनाचे बुडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने। तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिसे सांभाळावे। गायनाचे बुडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने। यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा गुरु प्रथम नमन। दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिरामं रणरंगधीरं। राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारि। बरनौ रघुबर विमल जसो, जो दायक फलचारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहे, हरहु कलेश विकार। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन। सुन मेरी पुकार, पवन सुत बिनती मारो मां। पवन सुत बिनती ज्ञान दीपा। थोड़ा इको दे। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं। तं रायगडी मंदिरी वसे माझा राया,
चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा असा हा 4 चरणाचा आणि देवाकडे मागणी मागणारा अभंग सेवेकरता घेतलाय विठ्ठला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने च्या माध्यमातून आपल्याला ही कीर्तन झाल्याच्या नंतर सुद्धा कीर्तन श्रवण करायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे असे राजा पंढरीचा चॅनलचे माझे अत्यंत जीवलग आमचे नितीन दादा रिंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो राजा पंढरीचा हे चॅनल त्यांचा आहे त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब काय म्हणतात ते सगळ्यांनी करा अशी तुम्हाला विनंती विठ्ठला जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाकडे पांडुरंग परमात्म्याकडे एक मागणी मागतात या अभंगाचं तुम्ही म्हणसाल महाराज हा अभंग मागणी मागणारा कसा काय तुम्ही ठरवला तर या अभंगामध्ये काही शब्द आहेत लक्ष देऊन ऐका इकडे ते त्यांचं काम करायला तुम्ही तुमचं काम करा या अभंगामधले काही शब्द असे निर्देशित करतात की हा अभंग मागणी मागणारा अभंग आहे आणि कमी देवा काही नेणे आणि कमी याच्यापेक्षा मला वेगळं काही नको असं मागणी मागणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारा देवा पुढे उभे राहतात आणि देवा पुढे उभं राहिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारा सांगतात देवा मला त्या वैष्णव भेटीमुळं वैष्णवाच्या संगतीमुळं आता सुख वाटायला लागलं आणि सुख वाटल्याच्या नंतर मला आता याच्यापेक्षा वेगळं काही पाहिजे नाही असं जगद्गुरु तुकोबारा सांगतात मला याच्यापेक्षा वेगळं काहीच पाहायला मिळत नाही किंवा मला नकोय आणि तो आनंद मी एवढा व्यक्त करायला लागलो की त्या आनंदाच्या भरामध्ये सर्वांना घेऊन मी त्या आनंदाच्या भरामध्ये गायन करायला लागलो नाचायला लागलो आणि उड्या मारायला लागलो गायन करणं ही सुद्धा एक भक्ती आहे बसा खाली तुम्ही बसा खाली चॅनलवाले थांबा लोकांचं लक्ष तुमच्याकडे यायला लागलं मी गायन करायला लागलो तो आनंद व्यक्त करण्यासाठी नाचायला लागलो आणि उड्या मारायला लागलो गाणं ही सुद्धा एक भक्ती आहे नाचणं ही सुद्धा एक भक्ती आहे आणि उड्या मारणं ही सुद्धा भक्ती आहे पण गात असताना नाचत असताना आणि उड्या मारत असताना नेमकं आपण व्यासपीठ कोणतं निवडलं याला फार महत्व आहे महाराज इथं जर तुम्ही कृष्णा महाराज त्या दिवशी बोलताना बोलून गेले एक सुंदर वाक्य त्यांनी सांगितलंय आपण जर परमार्थाचं गात असेल तर केवढाही माणूस तुमच्या पायाला स्पर्श करेल का तुम्ही देवाचं नाव घेता म्हणून पण इतर ठिकाणी जर तुम्ही गायन केलं तर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही ही गायनाचीच कला आहे गाणं ही एक भक्तीच आहे तुकोबाराय म्हणतात मी गात असताना तो आनंद व्यक्त करत असताना गायला लागलो दुसरा आनंद व्यक्त करत असताना दुसरी क्रिया अशी सांगितली मी नाचायला लागलो नाचणं ही सुद्धा एक भक्तीच आहे पण नाचायचं कुठं याला फार महत्व आहे इथं जर नाचलं तर महत्व आहे महाराज आणि इथं जर नाचत नसेल तर काही फायदा नाहीये पण नाचण्याच्या बाबतीत मी असं एक सांगेन इथं नाचायचं म्हटलं तर लोकांना लाज वाटते प्रतिष्ठा आडवी येते आणि लोक काय म्हणतील ह्या काही गोष्टी या 2-3 गोष्टीचा विचार केला जातो प्रतिष्ठा आडवी येते माणसाला वाटतं जर या मंडपात मी नाचायला लागलो तर लोक माझी प्रतिष्ठा कमी समजतील सांगू तुम्हाला आपली काहीच प्रतिष्ठा नाही महाराज काय प्रतिष्ठा आहे आपली असून असून आपल्याकडे 5-25 एकर जमीन एखादी नोकरी एखादा बंगला याच्यापेक्षा आपली कोणती प्रतिष्ठा आहे अशी अजिबात आपली मोठी प्रतिष्ठा नाहीये आपल्याला असं वाटतं आपली प्रतिष्ठा आडवील दुसरं कारण आहे इथं का नाचत नाही आपल्याला लाज वाटते लोक काय म्हणतील याची लाज वाटते लोक काय म्हणतील याकडे कधीच लक्ष देऊ नका तुम्ही जर एखादं चांगलं कार्य करत असाल तर लोक तुम्हाला नाव ठेवतील सुरुवातीला लोक तुमची निंदा करतील दुसऱ्यांदा तुमच्यावाला विरोध करतील आणि विरोध करून निंदा करून जर समजा त्यांचं काही भागलं नाही तर मग तुम्ही यशस्वी झाल्याच्या नंतर तुमचेच ते जे काही आवडलेलं आहे तुमचं यशाचं जे काही काम आहे त्याचेच लोक स्टेटस म्हणून ठेवतील लोकांच्या जास्त भानगडीत पडू नका महाराज लोकांचा स्वभाव असा आहे लोक पेरू विकत घेतात असताना गोड आहे का म्हणून विचारतात आणि घरी आणून मीठ लावून खातात
बरोबर आहे का नाही? म्हणजे लोकांचा जास्त विचार करायचा नाही. जी माणसं तुम्हाला जिवंत असताना जगू देत नाहीत तीच माणसं तुम्हाला डोक्यावर घेऊन येतात मेल्याच्या नंतर. लोकांचा जास्त विचार करायचा नाही. लोक काय म्हणतील या भ्रमात पडायचं नाही. प्रतिष्ठा आडवी येते. प्रतिष्ठेच्या बाबतीत दुसरा असं बोलेन महाराज, इथं नाचण्यासाठी तुम्हाला प्रतिष्ठा आडवी येते. संप्रदायात असे काही माणसं आहेत. आज चैतन्य महाराज देगलूरकर, गुरुराज महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गणिनाथ महाराज औसेकर, त्यांची प्रतिष्ठा एवढी आहे महाराज संप्रदायामध्ये की त्यांची प्रतिष्ठा त्यांनाच माहिती आहे. संप्रदायातले आता मोठे मातब्बर म्हटलं तरी काही हरकत नाही, पण ते सुद्धा एवढे मोठे असताना सुद्धा पायामध्ये घुंगरं बांधून देवाच्या समोर लाकडी मंडपामध्ये नाचतात. प्रतिष्ठा आहे पण ते सुद्धा पायात घुंगरं बांधून नसतात. दुसरं उदाहरण सांगेन मी तुम्हाला नाथ महाराजांचं. नाथ महाराज सुद्धा जेव्हा श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते की जे लोक भागवत कथा ऐकायला येतील तेवढ्यांना 2 किलो साखर द्यायची. किती श्रीमंती! ते सुद्धा पायात घुंगरं बांधून नाचत होते. तिसरं उदाहरण देईन मी संत मीराबाईचं. मीराबाई एवढ्या श्रीमंत होत्या की त्या राजाची कन्या होत्या. राजाची कन्या असणाऱ्या मीराबाई त्या देवासाठी एवढ्या नाचत होत्या महाराज, एवढ्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्या होत्या की त्या म्हणतात, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. नाचूंगी 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 हरि गुण गावते नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावते नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावते नाचूंगी आनंद व्यक्त करत असताना गायला लागलो, नाचायला लागलो आणि उड्या मारायला लागलो. मग भगवंत म्हणले तुकाराम महाराज, तुम्हाला असं गाण्या नाचण्यामध्ये
लोकांची काही भय लाज शंका आहे का नाही तुम्हाला? तुम्ही असं नाचण्यामध्ये तुकोबाराय म्हणले देवा मला ह्याच्यात अडकवू नको. लाज भय शंका हा सामान्य माणसाचा स्वभाव आहे. सामान्य माणसं याची लाज या केलसुलेकर भजनी मंडळी आलेली आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला बसा. हे लोकांच्या दृष्टीनं लाज भय शंका हे वाटणं साहजिक आहे, पण आमच्या दृष्टीनं आता आमची जी काही नजर आहे ही ह्याच्या एवढी पुढे गेलेली आहे, आमच्या वृत्ती एवढी पुढे गेलेली आहे की आम्हाला आता लोकांचा लाजही वाटत नाही, भयही वाटत नाही आणि शंका अजिबात घ्यायचं कारण नाही. का तर आम्ही दिसण्यासाठी फक्त माणसं दिसत आहोत, पण असण्यासाठी संत या पदाला पोहोचल्यामुळे आम्हाला याचा काही परिणाम होत नाही. आणि संताचा स्वभाव सांगत असताना सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, किंवा पार्था जयाचे ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोन्ही सिरसा पाडू, किंवा गीताशास्त्र सांगते समशत्रोच मित्रेच तथा मान अपमानायो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. पार्था जयाची सर्व ओव्या पाहून घ्या तुम्ही, त्या ओव्या एकच सांगतात की संताचा स्वभाव, संत असे आहेत की दया करणे पुत्राची तेच दासा आणि दासी. जे प्रेम पुत्रावर आहे तेच प्रेम दास आणि दासीवर आहे. आम्हाला ह्याच्यात अडकवू नको. आम्हाला आमच्या ठिकाणी असं आहे मानदंभ चेष्टा हे तो शुकरांची विष्ठा. आम्हाला हार घातला काय आणि शिव्या दिल्या काय याचं काही भान नाही महाराज. एखाद्यानं हार घातला असेल तरी मोठेपणा नाही आम्हाला आहे बरं. तुकोबारायचं सांगतो, हार घातला असेल तरी मोठेपणा नाही आणि एखाद्या काठीन मारला असेल तरी सुद्धा कमीपणा नाही. ही संताचा स्वभाव आहे. तुकोबाराय म्हणले मला ह्याच्यात अडकवू नको. भगवंत म्हणले तुकाराम महाराज तुम्हाला जर एवढं सगळं त्या वैष्णवाच्या संगतीत मिळत असेल तर मग इकडं कशाला आले? दुसऱ्या पक्षात आले, त्या पक्षाचा प्रचार इथं येऊन करायला लागले. नेमकं काय आमच्या पुढे येऊन सांगण्याचा काय गरज काय? तेव्हा तुकोबाराय म्हणले देवा हे सगळं जरी आम्हाला त्या वैष्णवाच्या संगतीत मिळत असेल तरी सुद्धा ते मिळालेलं सुख ते टिकून ठेवण्याचं काम तुझ्या हातात येणार आहे. ते तू टिकून ठेवलं पाहिजे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे, हे सांभाळणं तुझ्या हातात आहे. कारण तू या सृष्टीचा निर्माता आहे. चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. तुझ्या सत्तेनं सर्व चालतंय आणि त्याच्या सत्तेनं चालतंय महाराज. तुझी सत्ते वेदासी बोलले ब्रह्मांडाचा धनी. हे ब्रह्मांडाचा धनी जर कोण असेल तर तो आहे महाराज. आपल्याला एखादी 4 व्हीलर गाडी विकत घेता येते, पण त्या गाडीत बसू द्यायचं का नाही बसू द्यायचं ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव आहे. बंगला बांधतायत पण बंगल्यात ठेवायचं का झोपड्यात ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे ना त्याचं नाव देव आहे महाराज. त्या स्वाध्याय परिवाराचे प्रणेते आठवले शास्त्री एक वेळेस विदेशात गेले. आपल्या इथं स्वाध्याय परिवाराचे काही लोक आले होते महाराज, मी लहान असताना. बरोबर आहे ना बंडूदा? बरेचसे लोक आले होते स्वाध्याय परिवाराचे, आपल्या मडीतच राहत होते. त्यांना ते त्या बाहेर देशात गेले आणि बाहेर देशात गेल्याच्या नंतर पाश्चिमात्य लोकांनी त्यांना विचारलं का हो तुम्ही देव मानणारी लोक आहात, देवाचं अस्तित्व मानणारी लोक आहात, मग देवाचं अस्तित्व पटवून देण्यासाठी तुम्ही आम्हाला काही थोडक्या भाषेत नेमकं देवाचं अस्तित्व काय म्हणून पटवून द्याल? तेव्हा स्वाध्याय परिवाराच्या प्रणेते आपले आठवले शास्त्रींनी सांगितलंय रात्री झोपणं आपल्या हातात आहे, रात्री झोपणं आपल्या हातात आहे, पण सकाळी उठवणं ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव, त्याचं नाव देव आहे महाराज. त्यांनी 4च ओळी सांगितल्या. त्या 4 ओळी अशा आहेत, ते सांगतायत रोज सकाळी तोच उठवितो जी खावे ते अन्न पचवितो. रोज सकाळी तोच उठवितो जी खावे ते अन्न पचवितो. थकुनी जाता तो सर्वाला
थकुनी जातात सर्वाला करीतो शांतीदान मानवा घे प्रभूचे नाम मानवा घे प्रभूचे नाम मानवा घे प्रभूचे नाम. आणि हे जर नाही केलं तर मग विसरलीत या थोर झाली हानी. हे विसरल्याच्या नंतर मग थोर हानी होणार आहे. मग जगद्गुरु तुकोबा म्हणले हे देवा तुला सांभाळावं लागणार आहे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाचे आनंदी आवडीने असा अभंगाचा शब्दशः भावार्थ. विठाला या अभंगामध्ये जर आपण पाहिलं महाराज तर तुकाराम महाराज आणि भगवंत एकमेकाच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि समोर समोर त्यांचा संवाद झालेला आहे. आणि त्या संवादाच्या माध्यमातून एक मागणीचा विषय त्या ठिकाणी आहे. मागणीच्या बाबतीत असं दुसरं सांगेन महाराज मी, संप्रदायाचा कोणताही सप्ताह असेल तर त्या सप्ताहाची सुरुवात ही नामपर अभंगानं होत असते. मध्ये कोणताही अभंग घेता येतो, पण आजच्या दिवशी निदान घेण्यापुरता का होईना मागणीपर प्रकरणातला अभंग असावा असा दंडक आहे. त्याच्यावर नाही बोललं तरी चालतंय, पण दंडक आहे की मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घ्यावा. मागण्याच्या बाबतीत तुम्हाला काय सांगायचं काम आहे महाराज. आपण एवढे मागत असतो देवाला, एवढे मागत असतो की जन्मापासून मरेपर्यंत माणूस मागतो. जन्मापासून मरेपर्यंत मागतो यातही नवल नाही. मेल्याच्या नंतर सुद्धा माणूस मागतो. तुम्ही म्हणसाल महाराज कसं काय मागतो? मेल्याच्या नंतर माणूस मागत नाही का? मेल्याच्या माणूस नंतर जर माणूस मागत नसता तर काही काहीच्या पिंडाला कावळे शिवत नाही. लक्षात आहे का? कावळा न शिवणं हे सुद्धा मागण्याचंच एक उत्तम उदाहरण आहे ना. सांगू तुम्हाला, एक वेळ दशक्रियाच्या इकडे जालना साईडला दशक्रिया विधी असतात आणि त्या प्रवचनाला गेलो मधुकर महाराज मी. प्रवचनाला गेल्याच्या नंतर 35 मिनिटाचा जवळपास 40 मिनिटं प्रवचन चालते. याच्यापेक्षा जास्त प्रवचन चालत नाही. माझं भांडवल संपायला आलं. 40 मिनिटं संपले 40 मिनिटं संपले तरी सुद्धा कावळा शिवत नव्हता. आणि कावळा शिवत नाही म्हणून मला थोडंसं वाटलं मग याला कायच करावं. जर भांडवल संपलं तर या लोकांना कळलं. मग त्यातला एक जण माझ्यासारखाच होता, त्याला जरा कळलं माझी हालचाल दिसली. तो म्हणला महाराज काही प्रॉब्लेम आहे का? म्हणलं अहो काहीच नाही हो. प्रॉब्लेम असा आहे की आता हे कावळा शिवण किती वेळ चालवायचं प्रवचन? ते म्हणला महाराज कावळा 1 मिनिटात शिवल म्हणे. म्हणलं झालं काय नेमकं कारण काय? म्हणे 1 मिनिटात मी कावळा घेऊन येऊ शकतो, पण त्याच्यासाठी मला काही खर्च करावा लागला. म्हणलं काय करायचा? म्हणे 1 100ची नोट द्या, मी कावळाच घेऊन येतो. म्हणलं काय करावं लागलं? मग तुम्ही द्या, तुमचं काम झालं बस झालं. म्हणलं आपले जर मिनिटं वाचत असतील आणि अपमान होत असेल त्याच्यापेक्षा 100 दिलेले काय हरकत? 100 रुपये दिले. 100 रुपये देऊन त्याच्या हाती दिल्याच्या नंतर 10 मिनिटात पट्ट्या परत आला. पट्ट्या एकटा परत नाही आला, कावळाच घेऊन आला. कावळा आला. म्हणलं हे कसं काय जमलं? म्हणे हे मी सोबतच राहत होतो रोज आणि मला माहिती याला काय पाहिजे. बरोबर आहे का नाही? माणूस जन्मल्यापासून तर मरेपर्यंत मागत असतो. मागणीचं असं काही सांगण्याचं काम नाहीये. साधू संतांची मागणी वेगळी आहे आणि माणसाची मागणी वेगळी आहे. माणसां आपल्याला मागण्याचं काय? देवाला आपण एकदा एका अगरबत्तीमध्ये असं वाटतो की 42 पिढ्याचा उद्धार झाला पाहिजे, आपण देवाकडे ही मागणी असते. साधू संतांची मागणी ही सर्वस्वाची मागणी आहे. आणि आपली मागणी कशी आहे महाराज? वाढावे संतान, गृही भावे धनधान्य. आपल्याला वाटतं संतान वाढावं, गृहीमध्ये घरामध्ये धनधान संपत्ती वाढावी, ही आपली मागणी असते. साधू संत यातलं काही मागत नाहीत. आजचा हा मागणी प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. तर मागणी मागत असताना तुकोबाराय आणि भगवंत हे एकमेकाच्या समोर उभे आहेत महाराज. आणि त्यांच्यामध्ये एक बोलणं चालले. जे बोलणं चाललंय त्या बोलण्याला कोणी वाद म्हणू शकते, कोणी विवाद म्हणू शकते, कोणी संवादही म्हणू शकते. 2 माणसं बोलायला लागले याचा अर्थ ते संवादच करत असतील असंही नाही, ते वाद करत असतील असंही नाही, आणि ते विवाद करत असतील असं सुद्धा नाही. नेमकं यांच्यामध्ये जे बोलणं चाललंय ते नेमकं कशाबद्दल आहे, किंवा त्यांच्यात वाद चाललाय का, विवाद चाललाय का, संवाद चाललाय, आपल्याला पाहायचंय. वाद जर असला महाराज तर वादाची भूमिका कशी असते? 2 व्यक्ती एका ठिकाणी बसून एकाच विषयाच्या संबंधानं चाललेलं भांडण, याला आपण खऱ्या अर्थानं
वाद म्हणतो. वादाची काही खूप मोठी व्याख्या करण्याची गरज नाहीये. प्रत्येकाला वाद माहित आहे. आणि वाद सांगू तुम्हाला, जावाजावामध्ये भावाभावामध्ये होणारा वाद याच्यापेक्षा वेगळी वादाची व्याख्या करण्याची गरज नाहीये. काही लोक संपत्तीसाठी भांडतात, काही लोक सत्तेसाठी भांडतात, पण दोन व्यक्ती असे निस्वार्थी भांडतात, त्यांचं नाव नवरा बायको असते. येते का लक्षात? दोन भाऊ संपत्तीसाठी भांडत असतील, एखादे गावागावातले एखाद्या सत्तेसाठी भांडत असतील, पण नवरा बायकोला भांडायला काय लय मोठं कारण लागतं का? हा, आपल्या गावात भांडणच होत नाहीत का? हा, मग बोलत चला. निस्वार्थी भांडण जर कोणाचं असेल तर ते नवरा बायकोचं भांडण आहे महाराज. अजिबात काही त्याचा स्वार्थ नसतो दोघायचा बी, पण भांडण चालते. पण सांगू तुम्हाला, बायको भांडायला लागली की ते मायासारखं करत जा, श्रवण भक्तीचा आनंद घेत जा. श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, आपलं उगा श्रवण करत राहायचं. बोल बाबा काही बी. इयरफोन मिळतात, इयरफोन ते घेत जा महाराज. ते 200-400 रुपये येतात, ते आपले लावायचे, बिचारी भांडती आणि मुकीच राहते. बायकोच्या संबंधाने एक मी सुंदर वाचलं काल. आईनं हात फिरवला लहानपणी, आईनं डोक्यावर हात फिरवला लहानपणी की केस येतात, आणि बायकोनं डोक्यावर हात फिरवला की केस जातात. हा, खूप आहे महाराज, अवघड आहे. हा, एकाची बायको माहेराला गेली, बाहेराला, आणि माहेराला गेल्याच्या नंतर तिथून फोन केला, म्हणे मला आताच्या आता न्यायल्या. म्हणजे काय झालं? काहीच नाही म्हणे, आताच्या आता न्यायल्या. म्हणजे झालं काय? काहीच नाही म्हणे, 4 दिवस मी तिथं गेले, एवढं बोर व्हायला. म्हणजे अरे बोर होण्यासारखं आहे काय? माहेर येऊन यावाला राह ना तिथं. अजिबात नाही म्हणे राहू शकत. मग झालं काय? म्हणे मी गेले त्या दिवशी आईसोबत भांडले, दुसऱ्या दिवशी वडिलांसोबत भांडले, तिसऱ्या दिवशी भावासोबत भांडले, आणि आज बहिणीसोबत भांडले. मग झालं काय? म्हणे पण यांच्यासोबत भांडत असताना अजिबात मजा नाही, जी मजा तुमच्यासोबत भांडताना येते. हा, पण भांडणाचं सांगू तुम्हाला महाराज, ही जरी विनोदाचा भाग असेल, पण वादाची जर भूमिका आपल्याला पाहिजे असेल, तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर वादाची व्याख्या आपल्याला पाहिजे असेल, तर वादाची व्याख्या अशी होऊ शकते, वादे वादे जायते तत्वबोधा. ज्या ठिकाणी तत्वाचं भांडण होते त्याला वाद म्हटलं जाते. तुकोबारायचा आणि देवाच्या मध्ये वाद सुद्धा नाहीये. मग विवाद आहे का? आपण ते पाहू. विवाद जर म्हणत असताना विवादाची व्याख्या अशी होऊ शकते, दोन व्यक्तीमध्ये होणारी उलट चर्चा, त्याला काय म्हणायचं? विवाद म्हणायचं. दोन व्यक्ती एकाच ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये फक्त काय उलट चर्चा आलेली आहे, त्याला म्हणायचं विवाद. तुकोबारायच्या बाबतीत जर विवादाचं एखादं उदाहरण पाहायचं झालं तर तुकोबाराय लोकांना म्हणतात, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी. देव न लगे देव न लगे, देव न लगे देव न लगे, देव लगे देव लगे, देव लगे देव लगे, देव न तुकोबाराय म्हणतात देव घ्या आणि तुकोबाराय म्हणतात देव घ्या आणि लोक म्हणतात देव नको. देव घ्या आणि देव नको ह्याच्यामधली जी काही उलट चर्चा चालू आहे त्यालाच आपण विवाद म्हटले जात असते. हा विवाद सुद्धा नाहीये, कारण तुकोबाराय आणि भगवंत यांच्यामधलं जे बोलण्याची समानता आहे ती विरोधाभास अजिबात दिसत नाही, म्हणून विवाद सुद्धा म्हणता येत नाही. आपण त्यांच्यामध्ये नेमकं आहे काय, तर आपण संवाद आहे का ते पाहू. तर संवादाची व्याख्या अशी होऊ शकते, दोन व्यक्ती एका ठिकाणी बसून एकाच विषयाच्या संबंधानं चाललेली सुचर्चा, त्याला म्हणायचं संवाद. आणि संवादाच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर तुकोबाराय आणि देवाचा संवादच या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं कारण असं आहे, पण जर एक थोडासा पुन्हा दुसऱ्या गोष्टीनं विचार केला तर जर तुकोबारायचा आणि देवाचा याच्यामध्ये संवाद आहे, तर संवादाच्या व्याख्येत आपण सांगितलं की दोन व्यक्तीच्या मध्ये असणारी सुचर्चा, दोन माणसं एका ठिकाणी बसलेले पाहिजेत किंवा दोन माणसाचं बोलणं सुद्धा त्याच्यामध्ये पाहिजे, त्याला संवाद म्हटलं जाते. हे जर असं असेल तर या अभंगाचा पूर्ण जर अभ्यास केला तर अभंगामध्ये एकटे तुकाराम महाराजच बोलतात का देवही त्यांना बोलू लागतो? नाही, एकटे तुकाराम महाराज बोलतात. हे चारही चरण पहा, या चारही चरणात देवाचा कुठं शब्द आहे का? पूर्ण अभंग पहा तुम्ही. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने, गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाचे आनंदी आवडीने, लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. चारही चरणामध्ये एकटे तुकाराम महाराजच बोलताना दिसतात. देवाचं बोलणं आहे असं कुठं लिहूनच ठेवलं नाही. मग संवाद म्हणायचं कशाला?
कसं म्हणायचं संवाद? तर काही गोष्टी दिसत नसल्या तरी सुद्धा त्या मानून घ्यायच्या असतात. काही गोष्टी दिसत नसतात पण त्या आपण समजून घ्यायच्या असतात. त्याच्यासाठी शास्त्रानं आपल्याला काही प्रमाण सांगितलेत. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, 6 प्रकारचे प्रमाण आहेत. त्याच्यापैकी अनुमान प्रमाण नावाची एक गोष्ट आहे. अनुमान प्रमाण त्याला म्हणतात एखाद्या गोष्टीवरून एखाद्या गोष्टीचं केलेलं अनुमान, त्याला म्हणायचं अनुमान प्रमाण. महाराज, एखाद्या ठिकाणी आपल्याला जो धूर दिसायला लागला तर आपण नेमकं काय अनुमान काढणार? ज्या अर्थी तिथं धूर दिसायला लागला दोडपचे पाहुणे, तर तिथं काय असलं पाहिजे? अग्नी असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्नी, जिथं धूर दिसायला लागला तिथं अग्नी असला पाहिजे. हे अनुमान जसं आहे. दुसरं अनुमान आपण असं करू शकतो, एखाद्या ठिकाणी जर मंदिरावर टाळ वाजायला लागले हे पाहिल्याच्या नंतर गावातला एखादा व्यक्ती म्हणाल ज्या अर्थी मंदिरावर टाळ वाजायला लागले त्या अर्थी तिथं काय असलं पाहिजे? भजन कीर्तन असलं पाहिजे. टाळ वाजणं हे अनुमान कशाबद्दल काढलं? भजनाबद्दल आपण का अनुमान काढलं? तसंच ज्या अर्थी तुकोबाराय बोलतात त्या अर्थी आपल्याला भगवंत सुद्धा त्यांना बोलत असावा, हे सुद्धा काय आहे? अनुमानाचे. महाराज, आपण व्यवहारातलं उदाहरण सांगू का तुम्हाला जर पुन्हा याच्यापेक्षा पुढं? ज्या अर्थी एखादा माणूस जर फोनवर बोलताना आपल्याला दिसला पाहिजे, फोनवर माणूस बोलताना दिसला, फोनवर माणूस बोलताना दिसल्याच्या नंतर आपण काय अनुमान केलं? ज्या अर्थी हा माणूस फोनवर बोलायला लागला त्या अर्थी त्याला तिकून सुद्धा कोणीतरी बोलत असावा. हे काय झालं? अनुमान झालं. महाराज, आता फोनवर बोलणाऱ्या माणसं फोन आल्यावरच बोलत असेल असंही काही नाही. कीर्तनातून उठून जायचं असेल तरी सुद्धा फोन कानाला लावता येतो. कीर्तनातून उठून जायचं बा, आता लय बोर करायला, मग काय करायचं? खिशातला फोन घ्यायचा, कानाला शब्द आहे आपला कांगणे सरचा फेमस, निघून जाता येतं. म्हणून काय बोलत असेल म्हणजे सांगता येत नाही. सांगू का पुन्हा याच्या पुढचं तुम्हाला? एका गावचं पोरग, आपल्या गावचं नाही, एका गावचं पोरग पोरगी पाहायला गेलं, मुलगी बघायला गेलं. मुलगी बघायला गेल्याच्या नंतर त्या पाहुण्याच्या घरी गेलं महाराज. आणि पाहुण्याच्या घरी गेल्याच्या नंतर शायनिंग मारायची म्हणून मुलगी ती चहाचा ट्रे घेऊन आली का यानं खिशातला मोबाईल घेतला आणि कानाला लावला. खिशातला मोबाईल घेतला आणि कानाला लावला आणि ती बिचारी 10 मिनिटं थांबली तरी सुद्धा 10 मिनिटं बोलत होता फोनवर बोलायला लागला. असं काही जणू काही पूर्ण गावाचा कारभार याच्याचकडे, एवढा फोनवर बोलायला लागला. ती मुलगी आली बी, चहा ठेवला बी, निघून गेली बी, तरी याचं बोलणं चालूच आहे. आणि अशामध्ये मग जेव्हा त्याला असं वाटलं आता अति व्हायला लागलं का नो, त्यानं फोन घेतला आणि पुन्हा खिशात ठेवला आणि मग चहा प्यायला लागला. तेवढ्यात मग त्या मुलीनं प्रश्न केला, का हो तुम्हाला खूप मोठा 10 मिनिटं फोन आला होता? ते म्हणले हा, मला थोडंसं मित्राचा फोन आला होता, एक महत्वाच्या कामावर आमचं बोलणं चाललं होतं. बरं म्हणे, ती हरकत नाही, तुमचं महत्वाच्या कानावर बोलणं चालू होतं, पण मला असं वाटतंय माझा जन्म झाला तेव्हापासून आमच्या गावात कोणत्याच कार्डाला रेंज नाही. आमच्या गावात कोणत्याच कार्डाला रेंज नाही, तुम्हाला फोन आला कसा? आणि हे कळायला बी रेंजच लागते. विठ्ठला, हे फोनवरच बोलणं आहे. जसा एखादा व्यक्ती इकडून फोनवर बोलत असेल तसा तिकडून सुद्धा कोणतरी बोलत असावा. ज्या अर्थी तुकाराम महाराज आपल्याला भगवंताला बोलताना दिसतात तेव्हा भगवंत सुद्धा त्यांना बोलत असावा. तुकोबारायांचं देवाचं बोलणं चाललंय. कधी? पंढरपुराच्या वारीच्या निमित्तानं गेले तुकोबाराय आणि वारीला गेल्याच्या नंतर रावळामध्ये गेले, दर्शन वगैरे झालं. दर्शन झाल्याच्या नंतर जेव्हा तुकोबाराय माघारी निघायला लागले तेव्हा जगाचा मालक म्हणतो, ओ तुकाराम महाराज कुठं चाललंय? थोडं माघारी या म्हटल्याच्या नंतर मग भगवंत तुकोबारांनी इकडे तिकडे पाहिलं, पाहतो तर इकडे तिकडे कोणीच नाही. जगाच्या मालकानं आवाज दिलाय. जगाच्या मालकानं आवाज दिल्याच्या नंतर तुकोबारांना असं वाटलं की जे साधू मुनी आहेत त्यांना कधी स्वप्नात सुद्धा येत नाही जगाचा मालक मला आवाज देतोय. पण तरी सुद्धा तुकोबाराच्या वृत्तीमध्ये काही बदल झाला नाही. अशामध्ये तुकोबाराय फक्त निश्चिंत राहिले, देवाकडे पाहतायत, देव तुकोबारांकडे पाहतोय. आणि अशामध्ये तुकोबारांनी पाहिल्याच्या नंतर भगवंत म्हणले, का हो तुकाराम महाराज, का आलाय तुम्ही? तर ते म्हणले, दर्शनासाठी. तुझ्या दर्शनाची मला आवड होती म्हणून तुझं दर्शन घेण्यासाठी आलो. पण इथं आल्याच्या नंतर मिळतंय काय? तुकोबारा म्हणले, काही मिळत नाही, माझं समाधान होते, झाले समाधान. तुमचे देखील चरण, तुमचं चरण पाहिलं, तुमच्या चरणाचं दर्शन घेतलं, माझं समाधान झालं, याच्यापेक्षा मला काही वेगळे मिळवायचं नाही. मग जगाचा मालक 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले तरी बोलत नाही. अशामध्ये मग तुकोबारा म्हटले, देवा बोलत काहीच नाही, थांबा म्हणतोय, तुला नेमकं काय म्हणायचं ते एकदा सांगून टाक, निघू दे मला. तेव्हा जगाचा मालक म्हणतो, का हो तुकाराम महाराज, बोलबांपासून तर तुमच्यापर्यंत तुमच्या घराचा परमार्थ आहे. आणि अशामध्ये एवढा परमार्थ असताना आजपर्यंत तुम्ही आम्हाला न काही मागता सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचं तेज एवढं असं सांगून जाते की तुम्ही खूप आनंदी आहात. तुकोबारा म्हणले, आहे वा, आनंदी आहेच.
मग म्हटले तुम्हाला पाहिल्याच्या नंतर मला बरं वाटतंय म्हणून म्हटलं थांबा, मला सांगा जगाच्या मालकाला तुकोबाराय पाहिल्याच्या नंतर जर चांगलं वाटत असेल, आनंद वाटत असेल, तर तुकोबाराय किती आनंदी असते. हा, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, काम नाही झालो पायी रिकामा, अशी तुकोबारायची वृत्ती आहे महाराज. आणि चेहरा प्रसन्न असण्यासाठी माणसाचं अंतकरण सुद्धा प्रसन्न असावं लागतं, तेव्हा चेहरा प्रसन्न असतो. हा, ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न, नाही तर काहीचे चेहरे पाहिल्याच्या नंतर फोडी येली गौरी जैसी जैसी तोंडावरी. मी इथल्या इथं सांगू शकतो महाराज, चेहऱ्यावरून कोणाचं मन चांगलं आहे कोणाचं खराब आहे. हो, आपल्याकडे ती शक्ती आहे, आपल्याला ते बी जमतंय. हा, ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न आहे. तुकोबारायचा चेहरा प्रसन्न पाहिला आणि अशामध्ये तुकोबारायनं भगवंत म्हणले, भगवंत म्हणतात तुकोबाराय देवा तुम्हाला काय मागायचं तरी मला मागून घ्या. तेव्हा तुकोबाराय म्हणले देवा मला तुला काहीच मागण्याची गरज नाही. का? माझा चेहरा प्रसन्न राहण्याचं कारण, एकमेव कारण असं आहे की मला त्या वैष्णवाची खूप मोठी संगत प्राप्त झाली आणि त्या संगतीचा परिणाम म्हणून माझ्या चेहऱ्यावरचा आनंद अभंगाचं पहिलं चरण. वैष्णवा संगती सुख मागे जीवा, वैष्णवा संगती सुख मागे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख मागे जीवा, वैष्णवा संगती सुख मागे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे खरं कीर्तनाला ही साथ महत्वाची महाराज. कीर्तनकार कितीही मोठा आणा तुम्ही, आणि ही साथ जर कोरोनाची असेल ना, कीर्तन काही क्वारंटाईनच होऊ शकतो. ही साथ खूप महत्वाची, आणि सगळीकडेच ही साथ मिळत नाही, अजिबात मिळत नाही. दत्तराव महाराज आता कीर्तन होतं आपल्याच भागात, गायकाचं नाव सांगत नाही, ह्योच अभंग होता आणि हेच मी सांगत होतो. मी म्हणलं बाबा मीराबाईचं चरित्र सांगू लागलो, आणि मीराबाईचं चरित्र सांगत असताना मीराबाई बाबा दिसायला असं तसं सगळं चरित्र सांगायला लागलो. तेवढ्यात गायकानं तिकडून प्रमाण उचललं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हे म्हणणार मीराबाई स्त्रीलिंगी आहे, देव पुलिंगी आहे. म्हणजे ही साथ खूप महत्वाची, आणि ही साथ आपल्या गावावर प्रेम करणारी आहे महाराज. आमची मित्र कंपनी नाही ते एवढे मोठाले दिग्गज गायक वादक, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे गायक वादक आपल्या गावात सेवा देतात. ते काही पैशासाठी नाही महाराज, फक्त आपण त्यांच्या गावात सेवा केल्याच्या नंतर एक कळावं लोकांना की मी सोपान महाराजांचा मित्र आहे, जिवलग मित्र आहे, आणि आपलं काहीतरी ऋण आहे महाराजांची मैत्री. ती मैत्री टिकवण्यासाठी फक्त ही माणसं येतात, बस याच्यापेक्षा काय नाही. नाही एवढाले गायक आपल्या गावातल्या बाजूबाजूला तुम्हाला कुठं दिसत असतील, पण त्यांना विचारा हे गायक आणण्यासाठी काय द्यावं लागतं. आपण काहीच देवत नाही, फक्त आपल्याकडे प्रेम आणणार. ही प्रेमापोटी येणारी माणसं आहेत, म्हणून यांची आपण सुद्धा कदर केली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मला त्या वैष्णवाच्या संगतीत सुख वाटायला लागलं.
वैष्णवाची आनंदी थोरी गात असताना आपल्या डोक्यामध्ये असा प्रश्न येईल महाराज की तुकोबाराय पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि तुकोबारा जर पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत तर ते वैष्णवाची थोरी का गातात? बरोबर आहे का नाही? हा? विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगतीच का? बरोबर आहे का नाही? वैष्णवा संगतीच का? देवाच्या संगतीत का म्हटले नाही? त्याचं कारण आहे तुकोबाराय म्हटले देवा भल्या माणसा तुला जरी देव आणि संत हे वेगळे वेगळे वाटत असतील तरी सुद्धा देव आणि संतांमध्ये भेदच नाही महाराज. का भेद नाही? कारण देव तेच संत आहेत आणि संत तेच देव. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा, त्या फक्त निमित्त मात्र प्रतिमा आहेत. वैष्णवा संगतीच का? त्याचं कारण असं आहे महाराज, आपण जर एक वेळ देवाची सेवा केली, एक वेळ देवाची सेवा केली तर देव प्राप्त होईल. पण वैष्णवाची संगत केली, संताची सेवा केली तर संताच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की ते संत तुम्हाला संत तर प्राप्त होतीलच पण देव सुद्धा प्राप्त करून द्यायची ताकद आमच्या संतांमध्ये आहे. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची सेवा केल्याच्या नंतर संत प्राप्त होतील यात काहीच नवल नाही, देव सुद्धा प्राप्त होईल. म्हणून वैष्णवा संगती. वैष्णवा संगतीच का? त्याचं दुसरं पुन्हा एक कारण असं आहे, जर एखाद्या वेळेस आपण देवाच्या मंदिरात गेलो, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या. देवाच्या दारात गेल्याच्या नंतर क्षणात मोक्ष प्राप्त होतो. पण आपण तोच जर मोक्ष आपल्याला संपादन करून घ्यायचा असेल, प्राप्त करून घ्यायचा असेल तर अर्धा क्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत पापा. महत पापाचं जरी पातक केले असतील तर ते वैष्णवाच्या संगतीमध्ये जळून जातात. ही वैष्णवाची थोरी आहे. वैष्णवा संगती का? त्याचं तिसरं उदाहरण आहे, कर्मशास्त्राचा असा नियम आहे, कर्म हे करावंच लागतं आणि केलेलं कर्म हे भोगावंच लागतं. हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण कर्मशास्त्र असं म्हणतंय की एखादा माणूस जर मरण पावला, मृत झाला तर मेलेल्या माणसाचं प्रारब्ध पुन्हा शिल्लक राहत नाही, ते संपून जात असते. पण अशा वैष्णवाची संगत जर प्राप्त झाली तर संपलेलं प्रारब्ध सुद्धा पुन्हा शिल्लक करता येते. ही वैष्णवाच्या संगतीची ताकद आहे. त्याच्यासाठी समर्पक उदाहरण आहे महाराज सच्चिदानंद बाबाच्या जीवनातलं. सच्चिदानंद बाबाच्या जीवनातलं उदाहरण आहे. सच्चिदानंद बाबा गेले, अवसान झालं सच्चिदानंद बाबाचं आणि सच्चिदानंद बाबा गेल्याच्या नंतर पूर्वीच्या काळामध्ये एक पद्धत होती सती जाण्याची पद्धत. सती जाणं कशाला म्हणायचं? पतीच्या जळत्या चितेमध्ये पत्नीनं जिवंत उडी घेणं, त्याला खऱ्या अर्थानं सती पद्धत म्हणत होते. त्या पत्नीला सती जावं लागत होतं महाराज. आणि त्या खरं सांगू का, त्या काळापासून तर आजपर्यंत नवे नवे या सृष्टीच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंत जर कोणी धर्म टिकून ठेवला असेल, धर्माचं खऱ्या अर्थानं कोणी जर रक्षण करत असेल तर आमच्या माता माऊल्या आहेत महाराज. त्या माता माऊल्यांनी धर्म टिकून ठेवलाय. त्या माता माऊल्यांनी संस्कृती जतन करून ठेवली. समर्पण आहे त्यांच्या जीवनातलं. कोण एवढं करतं महाराज? पती जिवंत नाही ना, मला सुद्धा राहायचं नाही. काय करायचं? त्या पतीच्या चळत्या चितेमध्ये उडी मारायची. म्हणून तर म्हणतात महाराज त्यांच्याबद्दल, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी ऐसी चराचरी उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी ऐसी चराचरी ऐसी चराचरी लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची समर्पण आहे. आज सुद्धा समर्पण आहे. एखाद्या माता माऊलीचा जर पती कमी वयात गेला ना महाराज तर ती माता माऊली दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा करत नाही. आहे तोपर्यंत विधवा रूपानं राहते. हे समर्पण आहे त्यांच्या जीवनात. आपलं कसं आहे? आपलं आमच्या दोस्ताची बायको मेली महाराज कोरोनात. माझ्याच वयाचा, कमी वयात बायको गेली. बायको गेल्याच्या नंतर त्याला आम्ही भेटलो. एक वेळेस ससारी सोडलं, भेट झाली. तोही मोटरसायकलवर, मीही मोटरसायकलवर. जात असताना भेट झाली आणि त्याच्या मोटरसायकलवर डबल सीट कोणीतरी महिला मागे बसलेली आहे. माझं असं वाटलं बा कोणीतरी वहिनी असेल, बहीण असेल, कोणीतरी असेल त्याची. आमची मध्ये भेट झाली. रोडवर आम्ही बोलायला लागलो. म्हणलं मित्रा
खूप वाईट झालं तुझ्यासोबत. म्हणजे काय? म्हटलं तुझी पत्नी गेली मला कळलं, पण मला येता आलं नाही, आपली भेटच मध्ये झाली नाही. तो म्हणला महाराज एवढे काऊन जीवावर खायले? म्हटलं नाही रे, पत्नी गेल्याचं दुःख आहे तुला. तो म्हणला नाही, ती गेल्याच्या नंतर दुसरी असतं म्हणजे दुसरी केली. समर्पण आहे, अजिबात आपलं समर्पण नाहीये. त्या महिलाच्या जीवनातलं समर्पण आहे. पाचपोर बाबाच्या मुखातलं एक सुंदर वाक्य मी ऐकलंय. पाचपोर बाबांना एकानं प्रश्न केला, ते म्हणले का हो, ही सृष्टीमध्ये एवढा दुराचार वाढलाय, हिंसाचार वाढलाय, भ्रष्टाचार वाढलाय, अनाचार वाढलाय, हे सगळं वाढल्याच्या नंतर हे विश्व जे एक रूपानं चालते, हे विश्व जे सुरळीत चालते, हे विश्व कशामुळे सुरळीत चालते? एवढ्यामध्ये तर ते विश्व व्हायला पाहिजे होतं. नेमकं का चालतंय हे विश्व? तेव्हा पाचपोर बाबाच्या मुखातलं एक वाक्य, ते म्हटले हे विश्व चालते ना, हे विश्व सुरळीत चालण्यासाठी 2-4 लोकांचे आपल्यावर उपकार आहेत. कुठेतरी एखादा त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण जिवंत आहे म्हणून हे विश्व चालते, कुठेतरी एखादा साधू जिवंत आहे म्हणून हे विश्व चालते, कुठेतरी एखादी गोमाता जिवंत आहे म्हणून हे विश्व चालते, आणि कुठेतरी एखादी आमची पतिव्रता माय जिवंत आहे म्हणून हे विश्व चालते. समर्पण आहे महाराज त्यांच्या जीवनातलं. त्या सच्चिदानंद बाबाच्या पत्नीच्या जीवनातलं सुद्धा समर्पण आहे. अशामध्ये सच्चिदानंद बाबाच्या पत्नीला आता उडी मारायची, एवढ्यामध्ये तिनं काय केलं महाराज, समोरून ज्ञानोबारा येताना दिसले. ज्ञानोबारा येताना दिसल्याच्या नंतर तिला असं वाटलं आपल्याला तर जायचंच आहे. पण जात असताना जर आपण चांगल्या एका महात्म्याचं, ज्ञानोबारायांचं जर दर्शन घेतलं तर कदाचित आपला मृत्यू सुखकर होईल. का झाकलीय घटीचा दिवा, नेनो काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. म्हणजे देवाचं नाव किंवा संताची भेट ही जर आपल्याला जात असताना घडली तर कदाचित काय होईल महाराज, मृत्यू सुखकर होईल. आणि अशामध्ये ज्ञानोबारायाचं दर्शन झालं. आणि ज्ञानोबारायाचं दर्शन झाल्याच्या नंतर मग त्यांनी दर्शन झाल्या झाल्या लगेच सहज आशीर्वाद देऊन टाकला. काय? सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. आशीर्वाद ऐकला आणि जास्त रडायला लागली महाराज ती. कारण आशीर्वाद हा सद्गुरूच्या मुखारविंदातून सहज आला पाहिजे. नाही तर कीर्तनाला फिरत असताना, ए बोल नका, इकडे लक्ष द्या ना. कीर्तनाच्या माध्यमातून फिरत असताना लोक घरी गेले त्याच्या, एखादं पोरग असतं त्याच्या घरी बिगर लग्नाचं बिचार, त्याला म्हणतात महाराजाच्या पाया पड. आपण म्हणतो राव द्या ना आजी, नाही पडू द्या पडू द्या, आणि त्याला आशीर्वाद द्या. यंदा त्याचं झालं पाहिजे. म्हणलं त्याचं जर करण्याचं माया आशीर्वादान झालं असतं तर माया संग 2-4 जण बघन लग्नाची फिरतात. असं होऊ शकत नाही महाराज. आशीर्वाद हा सद्गुरूच्या मुखातून आला पाहिजे. ज्ञानोबारायच्या मुखातून सहज आशीर्वाद आला. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव असा आशीर्वाद ऐकला आणि जास्त रडायला लागली. म्हणली महाराज तुमचं नाव ऐकून तारीख घेतली आणि तुम्ही फेल गेले. 25 म्हणू लागले तरी आम्ही म्हणलं देऊ, 2-4 जण घ्या, आणि 25 गेले पाण्यात. असं होतंय कधी कधी, कधी कधी होतंय महाराज. तुम्ही सहज ओळखायला पाहिजे होतं माझ्या जीवनात काय दुःख आहे. तुम्ही म्हणता सौभाग्यवती भव. ज्ञानोबाराय म्हणले आली मुखावाटे अमृत वचने, सहज माझ्या मुखातून अमृत वचन आली. होईल काय व्हायचं ते. काय झालंय? काय नाही म्हणे, माझे पती चितेवर ठेवण्यात आलेले आहेत, आणि पती चितेवर ठेवण्यात आले, आणि अशामध्ये तुम्ही म्हणता सौभाग्यवती भव. हे आशीर्वाद खरा का तुमचं खरं? तुमचं खरं का माझे पती गेले हे खोटं? काय नेमकं करायचं काय? तेव्हा ज्ञानोबाराय म्हणले कुठे तुझे पती गेले महाराज जवळ. त्या चितेजवळ गेले, जवळ पाणी होतं, ते त्या चितेच्या त्या झोपलेल्या माणसाच्या अंगावर टाकलं आणि उठ म्हणून आवाज दिला. ए सच्चिदानंदा कुठं चालला? हे म्हटल्याच्या नंतर मेले माणूस जिते उठविले. मेलेला माणूस चितेवून उठवला. मला इथंच हा विषय थांबवायचा नाही, मला हा विषय तिथपर्यंत न्यायचा. तो माणूस जो मेलेला होता सच्चिदानंद बाबा नावाचा, तो माणूस मेला म्हणजे त्याचं प्रारब्ध संपलं होतं का शिल्लक होतं? संपलं होतं. पण ज्ञानोबारायाची भेट झाली, ज्ञानोबारायाचा आशीर्वाद भेटला, संपलेलं प्रारब्ध पुन्हा शिल्लक राहिलं आणि उरलेलं आयुष्य ज्ञानेश्वरीसाठी समर्पित केलं. महाराज काय केलं? आपण जी ज्ञानेश्वरीचं पारायण नित्य करतो ना, त्या ज्ञानेश्वरीला फक्त ज्ञानोबारायांनी सांगितलं, आणि सांगितलेली ज्ञानेश्वरी आमच्या सच्चिदानंद बाबांनी लिहिण्याचं काम केलंय. शक्य 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला विठ्ठला.
संपलेलं प्रारब्ध सुद्धा एखाद्या वैष्णवाच्या संगतीत गेलं तर पुन्हा शिल्लक राहू शकते, म्हणून वैष्णवा संगती. पण वैष्णव म्हणायचं कोणाला? रात्रीच्या महाराजांनी वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अभंग घेतला, पण त्याला एकाच प्रमाणाची पुष्टी दिली. मी 2-3 प्रमाणाने सांगतो. वैष्णव म्हणायचं कोणाला महाराज? एखादा म्हणायला लागला मी आता कीर्तन करायला लागलो मला म्हणा वैष्णव, एखादा गायन करायला लागला म्हणा वैष्णव, एखादा यात्रा करायला लागला म्हणा वैष्णव, एखादा जर समजा यज्ञ करायला लागला म्हणा वैष्णव. नामदेव महाराज म्हणले कीर्तन केल्यान माणूस वैष्णव होत नाही, गायन केल्यान माणूस वैष्णव होत नाही, यात्रा केल्यान माणूस वैष्णव होत नाही. मग वैष्णव होतं कशानं? नामदेव महाराज म्हणले नामा म्हणे नाम केशवाचे घेसी तरीच वैष्णव होशियार जना. जो भगवंताचं केशवाचं गोविंदाचं भगवंताचं नाव घेतो त्याला वैष्णव म्हणा. वैष्णवाची पहिली व्याख्या झाली. वैष्णवाची दुसरी व्याख्या घ्या महाराज. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, जन नोहे अवघा जनार्दन. हे 4 प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. हे जगत जगत दिसत नसून या चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे. ही वृत्ती ज्याची झाली त्याला वैष्णव म्हणा, त्याला वैष्णव म्हणा महाराज. मग कोणाला म्हणायचं वैष्णव? ज्यांनी गाढवामध्ये भगवत दर्शन घेतले आमचे नाथ महाराज वैष्णव म्हणा, ज्यांनी कुत्र्यामध्ये भगवत दर्शन घेतले नामदेव महाराज वैष्णव म्हणा, ज्यांनी रेड्यामध्ये भगवत दर्शन घेतले विश्वमाऊली ज्ञानोबा वैष्णव म्हणा, ज्यांनी पशु पक्ष्यामध्ये भगवत दर्शन घेतले आमचे तुकोबाराय यांना वैष्णव म्हणा. यांना खऱ्या अर्थानं वैष्णव म्हटल्या जात असते. वैष्णवाची दुसरी व्याख्या झाली. आणि वैष्णवाची जर सहज आपण तिसरी व्याख्या केली तर ती अशी होऊ शकते. वैष्णव तू जया चोपदार मंगा बोलताना विसरले माझ्याकडून. चोपदारांसाठी टाळी वाजवा एकदा. दोन्ही चोपदारांसाठी टाळी वाजवा. महाराज या संप्रदायात चोपदाराचा काही सामान्य अधिकार नाहीये. चोपदाराचा बी आशीर्वाद खूप मोठा अधिकार आहे. आमचे भाऊराव महाराज आमचे आज चोपदार रोज चोपदार होते, पण आज त्यांची तब्येत बरोबर नाही. खरं सांगू तुम्हाला, चोपदार व्हायला लोकांना लाज वाटते, पण चोपदाराचा अधिकार खूप मोठा आहे. काय अधिकार आहे चोपदाराचा? चोपदाराचा हा अधिकार आहे महाराज की 10 लाख लोक तुकोबाराच्या ज्ञानोबाराच्या सोहळ्यात चालतात. लक्ष देऊन ऐका. 10 लाख लोक ज्ञानोबाराय तुकोबाराच्या सोहळ्यात चालतात, पण एका चोपदाराने जर काठी वर केली तर सोहळा थांबतो, आणि एका चोपदाराने जर हाक दिली तर तो सोहळा पुढे चालतो. हा अधिकार माझ्या चोपदारांचा आहे. चोपदारांचा अधिकार आहे महाराज. म्हणून झालं पाहिजे. दोन्ही माझ्याकडे चोपदार खूप चांगले आहेत. मलाच त्यांना धरून न्यावं लागतंय. हो, काय प्रमाण दिलं तुम्ही? वैष्णवतो जया अवघी देवावरी माया. ज्याची समूळ माया नाम प्रेम, ते प्रेम फक्त देवावरच आहे, इतर कोणत्याच ठिकाणी प्रेम नाही, त्याला वैष्णव म्हणा. वैष्णवाची ढोबळ मान्यानं आपण पुन्हा काही लक्षणं सांगू शकतो. आपल्या बाह्य दिसण्यावरून काही लक्षणं करू शकतो आपण. काय असते? वैष्णवाच्या गळ्यात माळ असावी. वैष्णवाच्या गळ्यात माळ असावी, हे एक बाह्य अंगान लक्षण आहे. दुसरं लक्षण काय? पंढरपूरची आळंदीची वारी करणारा असावा, कपाळाला गंध असावा, वैष्णवाचं लक्षण. पण कपाळाला गंध आहे आणि माळ आहे म्हणून वैष्णव म्हणता येत? बैल बाजारात जेवढे काही दलाली करतात त्याच्या मोठमोठालेच चंदन माळी येतात, तरी ते खाटकाल ढोरं विकण्यासाठी प्रोत्साहन करतात. बरोबर आहे का नाही? माळीची शपथ घेऊन त्याला वैष्णव तशा अर्थानं म्हणता येणार नाही. वैष्णवाच्या आपण जर दुसरं सूक्ष्म निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये वैष्णवाची पुन्हा एक व्याख्या अशी करता येण्यासारखी आहे. माळ गंध हे तर आहेच, पण त्याच्यामध्ये पुन्हा एक असं आहे महाराज, 24 एकादशी
आजचीच एकादशी कोणाकोणाले हात वर करा बरं. बघा बऱ्याच जणांना करा खाली हात. 24 एकादशी आणि 5 पर्व काळ. 5 पर्व भागवत धर्मी, विशेष पर्व भागवत धर्मी कोणकोणते? नरसिंह जयंती, रामनवमी, गोकुळाष्टमी, वामन जयंती, गोकुळाष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्री. शिवरात्री 5वी शिवरात्र म्हणजे रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती, त्याच्यानंतर गोकुळाष्टमी आणि 5वं महाशिवरात्री. हे 5 पर्व काळ आणि 24 एकादशी एकूण झाले 29. याला उच्चारायचं कसं? 20 अधिक 9. 20 अधिक 9 बरोबर 29. या चारी ही सर्व व्रत जो करतो त्याला खऱ्या अर्थानं काय म्हणतात? वैष्णव. एवढे सगळे व्रत करणाऱ्याला वैष्णव म्हणतात. वैष्णवाची व्याख्या 2-4 अँगलनं आपण पाहिली. आपण सर्वांनी ठरवायचं नेमकं याच्यातल्या कोणत्या अँगलनं आपण वैष्णव म्हणून शोभून दिसतो किंवा आपल्याला म्हणून घेता येतं. आपल्याला वैष्णवाच्या व्याख्या सुद्धा सांगता आली. पण वैष्णवाच्या संगतीत गेल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय ही आमच्या तुकोबाराची भाषा आहे. वैष्णवाच्या संगतीत गेल्याच्या नंतर होतंय काय सांगू तुम्हाला. एक समर्पक उदाहरण मी कालच्याच वाचण्यात आलंय. संगतीचा एवढा मोठा परिणाम आपल्यावरती होत असतो की माणूस संगत जशी करेल तशी आपल्याला होत असते. पण एखादी दुय्यम संगत असेल तर आपण त्याच्यासारखं होईल. पण अशा मोठ्या संगतीत, वैष्णवाच्या संगतीत जर आपण गेलो मधुकर बुवा तर आपल्याला वैष्णव करण्याची ताकद सुद्धा त्या वैष्णवामध्ये आहे. महाराज, एक कुंभाराचं दुकान आहे, कुंभाराचं दुकान, आणि त्या कुंभाराच्या दुकानामध्ये अनेक मडके बनवलेले आहेत. लक्ष देऊन ऐका, एक मार्मिक उदाहरण आहे. अनेक मडके बनवलेत, मडक्याचा ढीग आहे महाराज. आणि मडक्याचा ढीग असताना एवढे मडक्याची चळत ठेवलेली आहे की त्याच्यामध्ये असंख्य मडके आहेत. पण त्याच्यातलं एकच मडकं काय केलं त्या कुंभारानं? ते मडकं बाजूला ठेवून दिलं. बाजूला ठेवून दिलं, आडगडीत ठेवून दिलं. पण त्या ठिकाणी एक साधू पुरुष आले. साधू पुरुषांनी पाहिलं खूप मोठे मडके त्या कुंभारानं बनवलेले आहेत. आणि एवढे मोठे मडके बनवल्याच्या नंतर एकच मडकं असं एखाद्या कोपऱ्यात टाकून दिलंय. आणि कोपऱ्यात का टाकून दिले म्हणून विचार नाही केली. तेव्हा त्या कुंभाराला विचारलं, का हो दादा, तुम्ही एवढे मोठे मडके ठेवले, एवढे मडके ठेवल्याच्या नंतर एकच मडकं बाजूला टाकून दिले, नेमकं काय कारण काय त्या मडक्याचं? ते म्हणले, काय नाही महाराज, ते थोडंसं बनवता बनवता वेगळं बनल्या गेलेलं आहे किंवा ते कामाच्या लायक नाही म्हणून ते वेगळं टाकून दिलेलं आहे. म्हणले एक काम करा, मला ते मडकं द्या. कुंभार म्हणला, महाराज तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं मडकं देतो. हे कशाला नेता? अहो मी ते फेकून दिलेलं आहे, आता ते विकण्यासारखं नाहीये. मी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं मडकं देतो, उलट तुम्ही मला पैसे सुद्धा देऊ नका. ते म्हणले नाही, पण मला तेच मडकं पाहिजे. कुंभार हट्टाला पेटला आणि ते साधू बी हट्टाला पेटले. साधू म्हणायचा मला तेच मडकं पाहिजेत, कुंभार म्हणायचा दुसरं घेऊन जा. अशामध्ये अर्धा तास झाला. कोणीतरी एखादा माणूस म्हणला, देऊन टाका ना म्हणतात, तर देऊन टाका म्हणले. देऊन टाका म्हटल्याच्या नंतर त्या घडला असा प्रकार महाराज, जोपर्यंत ते मडकं कुंभाराच्या घरी होतं ते आडगडीत पडल्या गेलेलं होतं. आणि साधू जवळ आल्याच्या नंतर साधूंनी ते मडकं घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर त्या मडक्याला स्वच्छ धुवून काढलं. आणि धुवून काढल्याच्या नंतर त्याच मडक्याला पुढं मग ते गुढीपाडवा आणि याच्या मधला तो कालावधी असतो गळतीचा, त्या गळतीमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये नेलं. त्या शिंक्याला ते अडकवलं, त्यात पाणी टाकलं आणि त्या मडक्यातलं पाणी भगवंताच्या अंगावर टाकलं. मला त्याच्यातून एकच सांगायचंय की आपण सर्व देवानं बनवलेले एकच मडकी आहोत, एकच मडकी आहोत महाराज. पण अशा मडक्यांमध्ये कुणीतरी संतरूपी एखादे संतरूपी आई इथं येत असतात आणि एखाद्या मडक्याचा त्या पद्धतीने उद्धार करत असतात. म्हणून संताची संगत योग्य आहे. संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कचू करले. एखाद्या वेळेस महाराज आपण जर सामान्य व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर उपाधी प्राप्त होते, बरोबर आहे का नाही? उपाधी प्राप्त होते.
पण तीच जर आपण वैष्णवाच्या संगतीत राहिलो तर ती उपाधी आपोआप आपल्याकडे येते. एक आपल्या व्यवहारातलं उदाहरण सांगेन. आपल्या गावातली एखादी कमी शिकलेली मुलगी, एक 10वी-12वी झालेली मुलगी, 10वी-12वी झालेली मुलगी एखाद्या वेळेस गावात येतोपर्यंत तिला काही व्हॅल्युएशन नाहीये. पण अशामध्ये 12वी झालेली मुलगी, नात्यातला एखादा मुलगा कलेक्टर झालाय म्हणून त्या कलेक्टरला दिली महाराज. लक्ष देऊ नका. कलेक्टरला दिली, कलेक्टरच्या घरी नांदायला गेली महाराज. आपल्या गावात जोपर्यंत होती तोपर्यंत ती कोण होती? 10वी-12वी झालेली सामान्य मुलगी. आता त्या कलेक्टरच्या संगतीत गेल्याच्या नंतर, तिथं गेल्याच्या नंतर लोक काय म्हणायला लागले तिला? बोला बोला बोलत चला. काय म्हणायले? काय म्हणले? कलेक्टरीन. मग 10वी-12वी झालेली मुलगी कलेक्टरीन होऊ शकते का? हा, होऊ शकते. मग झाली नाही का? का? केवळ फक्त कलेक्टरचा संग केला तर ती मुलगी कोण झाली? कलेक्टरीन झाली. झाली का नाही? आता आमच्या महाराजनी येतात लोकांचं कशाला? आमच्या महाराजनी येत महाराज. आता बंद गावता येईल महाराजीन म्हणतंय, बिचारायला नाही हरिपाठ पाठ, पण आता म्हणतंय का नाही? आमच्या संगतीत दिवस तर नसल आमच्या दोघी महाराज नीलमाळी समजा आंधी, पण म्हणायला महाराजनी आहेत का नाही? महाराजाची बायको आहे, महाराजाच्या संगतीत आली म्हणून काय झाली? महाराजीन झाली. तसं आपण जर वैष्णवाच्या संगतीत गेलो तर आपण कोण होऊ? वैष्णव. वैष्णवा संगती सुख. सुखाच्या बाबतीत अनेक प्रकार आहेत महाराज. ब्रह्मसुख आहे, विषय सुख आहे आणि संत सुख आहे. ज्या विषयी लोकांना ज्या विषयाची सुखाची अपेक्षा आहे ते विषय सुख आहे. मुमुक्ष वर्गाला ज्या सुखाची अपेक्षा आहे ते ब्रह्मसुख आहे. आणि जे सुख आमच्या संताला तर ते पाहिजेतच, ज्याची अपेक्षा आहेतच, पण ज्या सुखाची अपेक्षा आमचा देव सुद्धा करतो ते सुख म्हणजे भक्ती सुख, संत सुख आहे. आणि त्या सुखाची अपेक्षा आमचा देव सुद्धा करतो. एवढंच नाही महाराज, आमचा देव संताचे ते सुख झाले या देवा म्हणून सेवा करीत. त्यांचे लोक म्हणतात भगवंत लोकांच्या घरची कामं करत होता. भगवंत लोकांच्या घरची कामं फुकट करत नव्हता. त्या भगवंताला सुद्धा त्या संत सुखाची अपेक्षा होती, काहीतरी लालसा होती, काहीतरी प्रेम होतं, म्हणून तो भगवंत त्या लोकांची अपेक्षा करायचा, सुखाची अपेक्षा होती म्हणून लोकांची सेवा करायच्या, लोकांची कामं करायचा. त्या सुखाच्या बाबतीत जर दुसरं बोलायचं झालं तर सुखा कारणे देव वेडावेला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. हो वैकुंठ सोडून संत गेला. हो वैकुंठ सोडून संत गेला. ओ त्या सुखाकारणे देव वेडावला. त्या सुखाकारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत राहिला. वैकुंठ सोडून संत गेला. टाइमच संपला. आता काय करू? 10 वाजले. वाटलं आता लय वेळ राहिला करू, आता काय करू? 10 मिनिटं झालं. म्हणजे 10 मिनिटं घेणारे जरी टाइम संपला असेल तरी सुद्धा अभंगाच्या अर्ध्या चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला. अजून आपण त्याच्याबद्दल भरपूर बोलण्यासारखं होतं, पण 10 वाजलेले आहेत आणि 10-5 मिनिटं आपल्याला वेळ सुद्धा लागणार आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे. गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. विठोबा रखुमाये प्रयत्न केलेला आहे. बाकीचे 3.5 चरण राहिलेले आहेत. मी अर्ध चरण सोडलं, 3.5 चरण सोडले.
अर्ध चरण सोडलं आणि 3.5 चरण सोडले. कोणताही त्याच्यातून तुम्ही पाठभेदानं घ्या. अर्ध्या चरणावर बोललो आणि 3.5 चरण सोडून दिले. पण अभंगाचा अन्वय अगोदरच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता. असाच तो अन्वय असेल असं माझा अजिबात दुराग्रह नाही. कारण तुकोबारायाचे शब्द म्हणजे एक समुद्र आहे आणि त्या समुद्रातून फक्त आपण एक शिपभर पाणी घेण्याचा प्रयत्न केला. बाकी त्या समुद्राची खोली मोजण्याचा आपला अजिबात अपेक्षाही नाही आणि आपली तेवढी पात्रता सुद्धा नाहीये. तुकोबारायाचे शब्द म्हणजे तुकोबारायांनीच जाणावं की या अभंगाचा करेक्ट अर्थ काय आहे. म्हणून जे काही माझ्या बुद्धीला पटेल, जे काही गुरुवरांच्या कृपा आशीर्वादाने मला मांडण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला. तो असाच असेल असा माझा दुराग्रह नाहीये. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द गेला असेल तर तो निश्चितच माझ्या बुद्धीचा दोष आहे. फक्त एवढंच करायचंय महाराज. जाताना एक सूचना देणार आहे. आपण जर पाहिलं असेल तर स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत कित्येक लोकांचं सरकार आलं गेलं, कित्येक राजे झाले, कित्येक लोक होऊन गेले महाराज. पण अशामध्ये काही मंदिर पाडणारे होऊन गेले, काही प्रभू रामचंद्र मांसाहारी होते म्हणून असे म्हणणारे होऊन गेले, काही रामायणाची आम्हाला गरज नाही असं सुद्धा म्हणणारे होऊन गेले. पण अशामध्ये एकच माणूस असा जन्माला आलाय महाराज, ज्या माणसानं प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा सोहळा येत्या 22 तारखेला होणार आहे. आणि तो हिंदू धर्मियांसाठी खूप स्वाभिमानाचा क्षण असणार आहे महाराज. कारण तो सोहळ्याचे साक्षीदार आपण होणार आहोत. आपल्या अगोदरही जे घडलं नाही आणि नंतरही जे घडणार नाही त्याचे साक्षीदार आपण होणार आहोत. तो अभूतपूर्व सोहळा आपण आपल्या डोळ्यानं पाहणार आहोत. नाही जमत आपल्या सर्वांना जायला तिथं, आपल्याला तिथं सगळ्यांना जाणं शक्य नाहीये. पण जे तिथं गेले ते आपल्यापेक्षा भाग्यवान असतील. पण जे इथं आहेत त्यांनी सुद्धा तो सोहळा करण्याचा निश्चितच प्रयत्न करा. काय करायचं महाराज त्या दिवशी एकच काम करायचं महाराज. प्रत्येकाच्या घरावर, प्रत्येकाच्या गावातल्या मंदिरावर भगवा ध्वज आपण त्या ठिकाणी लावायचा महाराज. एकदम भगवं वातावरण गावामध्ये करायचंय. गावामधून प्रभू रामचंद्राची सुंदर अशी प्रतिमा मांडून गावामधून त्यांची प्रभात फेरी काढायची. दारामध्ये सडा समर्जन करून रांगोळी वगैरे काढायच्या. घरामध्ये गोडधोड नैवेद्य करायचा. आणि अशामध्ये महाराज ती प्रभात फेरी काढल्याच्या नंतर मंदिरामध्ये येऊन ज्या वेळेस ते प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठाचा क्षण असेल त्या क्षणी प्रभू रामचंद्राच्या अंगावरती पुष्पवृष्टी करायची. जेणेकरून तो सोहळा आपण इथं केला याचा आपण अनुभव घ्यायचा महाराज. त्या सोहळ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत. म्हणून म्हणतात की भगवं वादळ पूर्ण भारतामध्ये राहिलं पाहिजे ही सर्वांनी खात्री घ्या. सर्वांना एक आवाहन करतो की आपल्या गावामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राचा जन्म आपण केला पाहिजे. तो प्राण प्रतिष्ठा सोहळा आपण सर्वांनी करावा अशी सर्वांना जाहीर या ठिकाणी विनंती करतो. मुलांची इच्छा आहे आमच्या नागेश महाराज दानकेलेंना की त्यांनी वाजवा त्यांच्यासाठी टाळी. त्यांनी एक गीत म्हणावं आणि त्या गीताचं नाव आहे महाराज का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला. भोगाची खंजिरी नशिबाच तुन संचिताच हलगी पिटवून गातो तुझ गान करी नशिबी हा भोगला बना कार माझ्या जीवनाचा खेळ मांडला कार माझ्या जीवनाचा खेळ मांडला कार माझ्या जीवनाचा खेळ मांडला कार माझ्या जीवनाचा खेळ मांडला
खाल्लेत पण पकवाजाच्या आणि ह्या रिदमवर ते सहज येत नाही महाराज. ते म्हणले नको, पण म्हटलं म्हणा, मुलांची इच्छा आहे म्हणून महाराजांनी सुद्धा सुंदर या ठिकाणी गायन केलेलं आहे. आपला वेळ संपलेला आहे. आपण प्रभू रामचंद्राचं आवाहन मी केलेलंच आहे आणि आपण तो सोहळा आपण कराल अशी शेजारच्या गावांनी सुद्धा ती दक्षता घ्या महाराज. बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपला वेळ संपलेला आहे आणि गावातल्या कीर्तनात खूप बंधनं येतात बोलण्यासाठी. बाहेर गावी असलं की माणूस मोकळं चालते जरा, घरी तेवढं असं नाही करतायत. बाहेर माणूस खूप स्टँडर्ड बोलू शकते, इथं नाही बोलता येत कारण सगळ्याला माहीत असते तो कसा होता हे सगळ्याला माहीत असते. म्हणून इथं जास्त शायनिंग नाही, शायनिंग तिकडं. पण खरं सांगू का, काही जरी असेल महाराज तर भूतकाळ माहीत असताना सुद्धा एवढं प्रेम करणारा जर गाव कोणाला मिळत असेल ना तर त्या आमच्यासारखं भाग्यवान आम्हीच आहे. आता मला सांगा महाराज, काय कायच्या लग्नात 3-3 फुलाचे हाल होते, 3-3च फुलाचे लग्न आहे तरी सुद्धा. हे प्रेमापोटी आणतात महाराज. म्हणजे आपण काय त्यांना काही देतो का? पण हे पोरं प्रेमापोटी आहेत आणि हे प्रेम असंच अबाधित राहावं. माझ्याच्यानं उभ्या आयुष्यात कोणाचंच अंतकरण दुखू नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना आहे महाराज. गावातले जेवढे काही प्रेम करतात ना ते प्रेम असंच अबाधित राहावं. माझ्याकडून एखादा चुकीचा पाऊल पडू नये. गावाचं प्रेम आहे, गाव चांगलंच आहे, तू चांगला राह. हा, लोक म्हणतात गाव चांगलं नाही. अजिबात नाही, तू वागणं खराब आहे, गाव कशाच खराब आहे? अजिबात नाही महाराज. कोण्याही माणसाला जर किंमत देत असतील तर गाव चांगलंच आहे. पण जी किंमत दिलेली ती किंमत तशीच टिकून ठेवणं त्या माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून माझ्या हनुमंतरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की माझ्याच्यानं कुठलंच एखादं चुकीचं पाऊल माझ्याच्यानं पडू नये, जेणेकरून ज्या माणसांचं मला प्रेम आहे, जिव्हाळा आहे, श्रद्धा आहे ती अशीच अबाधित राहावी अशी हनुमंतरायांच्या चरणी प्रार्थना करतो. माझा सर्व मित्र परिवार ज्यांनी खूप मोठं माझं कौतुक केलंय, मला एवढे हार आणलेत, फटाके आणलेत महाराज. आता एक गोपाल बुवा आमच्या शेलू खडसेचे, काय शेलू खडसेवरून इथं आले, 1000-1200 रुपयाचे फटाके, एवढं हार, काय नाही, हे प्रेमानच होऊ शकतं महाराज. नाही तर काय घेणे द्यायला असल कुठला कीर्तनकार नाही, याचं प्रेम आहे म्हणून त्या प्रेमापोटी ते सर्वजण केलात. आपण तुमचा शतशः मी तुमच्या सर्व गावकऱ्यांचा ऋणी आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, एखादा चुकीचा शब्द गेला असेल ते निश्चितच माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आई वडिलाचा अंत करून क्षमा माफी, बालक बोबडा बोले का वाकडा वेगचोका पावले, हे चोज करून माऊली रिझे जेवी, अंतकरण आई वडिलाचं करून मला क्षमा माफी. आणि ह्याच ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर